अधीक्षक छत्रपति संभाजीनगर ग्रामीण ने पुलिस मुख्यालय संभाजीनगर में पुलिस स्थापना दिवस सप्ताह के अनुरूप मुद्देमाल हस्तांतरण और साइबर सुरक्षा जिला स्तरीय स्कूल प्रतियोगिता परीक्षा के लिए पुरस्कार वितरण कार्यक्रम का आयोजन किया। जिले के विभिन्न पुलिस स्टेशनों के अंतर्गत नागरिकों के गहने, वाहन, साथ ही खोए गायब मोबाइल फोन, वेल बोर मोटर, सोलर पंप, ऐसा कुल 38,61,233 रुपए जब्त करने में जिला पुलिस ने सफलता हासिल की थी। ताकि जब्त किए माल को मालिकों को तत्काल दिलाया जा सके, इसलिए पुलिस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठौड़, अपर पुलिस अधीक्षक सुनील लांजेवार के मार्गदर्शन में समस्त प्रभारी अधिकारियों को समस्त कानूनी कार्यवाही त्वरित गति से करने के निर्देश दिए गए। जिला पुलिस द्वारा जब्त की गई सामग्री को पुलिस स्थापना दिवस सप्ताह समारोह में नागरिकों को समक्ष प्रस्तुत किया गया। वीरेंद्र मिश्रा, पुलिस विशेष महानिरीक्षक छत्रपति संभाजीनगर सर्कल, इनके हाथों द्वारा लौटाए गए। इस अवसर पर पुलिस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठौड़, अपर पुलिस अधीक्षक सुनील लांजेवार, परिवीक्षाधिक सहायक पुलिस अधीक्षक मयंक माधव, इनके साथ उपविभागीय पुलिस अधिकारी शाखा और पुलिस थाने प्रभारी अधिकारी 100 से 150 नागरिक उपस्थित थे। इस अवसर पर विशेष पुलिस महानिरीक्षक ने उपस्थित लोगों को मार्गदर्शन किया। छत्रपति संभाजीनगर से संवाददाता संतोष पवार की रिपोर्ट। तुम्ही बघितलं असेल की पोलीस जे काम करतो त्याला 24 तास सुद्धा कमी पडते, तरी देखील म्हणजे इतर ठिकाणी 6 तास 8 तास कामाच्या ड्युट्या फिक्स असतील। आमच्याकडे तसं नाहीये। 8 तासाची ड्युटी केल्यानंतर रात्री काही लॉ अँड ऑर्डर झालं की त्याला परत बोलवलं जातं। तुम्ही बघत असाल की आमच्या अंमलदारांची, अधिकाऱ्यांची हेल्थ, प्रत्येकाला काहीतरी डायबिटीस आहे, बीपी आहे, काही ना काहीतरी हेल्थ इश्यूज असतात आणि शेवटी पोलीस जो आहे हा समाजातून, आपल्या लोकांतून येत असतो। पण त्याच्या सुद्धा काहीतरी वैयक्तिक गरजा आहे, निकट आहे, अडचणी आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी असावं हे अपेक्षित नाहीये। नागरिकांनी जसं आता डीसीपी झोन 1 नितीन बगाटेंनी सांगितले की नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे आणि सतर्क राहायला पाहिजे। मी बऱ्याच वेळा बघतो लोक 10-10, 15-15 दिवस सुट्टीवरती जातात। रास्ता आहे तुमचं की चोरी होऊ नये, पण घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश आणि दागिने ठेवून जातात, व्हॅल्युएबल ठेवून जातात। म्हणजे डिजिटल अरेस्ट, आता आजकाल डिजिटल क्राईम, सायबर क्राईम खूप वाढलेला आहे। ग्रॅज्युएट झालेले, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी बिझी असलेले लोक हे हे लोक त्याला बळी पडतात आणि मग त्यांच्याकडे मी सांगतो की लॉ ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले लोक माझ्याकडे आलेले आहेत सिटीमध्ये आपल्या, की ज्यांना डिजिटल अरेस्ट झालेली आहे। म्हणजे ज्यावेळी मी त्यांना विचारतो की अरे तू लॉ झालेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आणि डिजिटल अरेस्ट नावाची कुठली बाबच नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये, हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही कसे बळी पडता याला? अशा प्रकारच्या घटना होतात। काही लोकांना फोन येतात, त्यांना सांगतात, पोलीस म्हणून फोन करतात आणि फोन करून सांगतात की तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे तुमच्या नावाने ट्रक सापडलेला आहे, तुमचं आधार कार्ड सापडलेलं आहे। दाडावून कोणतरी माणूस बोलतो आणि पुढचा माणूस बिचारा घाबरून जातो आणि तो म्हणतो अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा आणि आपले लोक घाबरून जाऊन चांगले ज्यांचं पोलिसांशी संपर्क आहे, कॉन्टॅक्ट आहे, समाजकार्यात काम करतात, असे लोक घाबरून जातात। मी बघितलेलं आहे। हे असं घाबरून जाऊन उपयोग नाहीये। तुम्ही पोलीस स्टेशनच्या जाऊन लोकांना विचारलं पाहिजे, तुम्ही सायबर क्राईमला जाऊन तिथं कोणाला तरी विचारलं पाहिजे। आपला एखादा पोलीस कॉन्स्टेबल रस्त्यावरती भेटलं तर त्याला क्युरिओसिटी म्हणून विचारलं पाहिजे। आमचे निश्चितच पोलीस कर्मचारी, अधिकारी तुम्हाला मदत करतील, सांगतील, मार्गदर्शन करतील, पण अशा प्रकारे कोणत्याही भूलतापांना बळी पडायचं आणि काहीतरी पैसे हँडओव्हर करायचे, ट्रान्सफर करायचे, ही चुकीची बाब आहे। माझ्यामते माहिती आहे की बरेच गुन्हे आम्ही डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो। आता आपल्याकडे प्रामुख्याने शहरामध्ये वाहन चोरीचं मोठ्या प्रमाणात प्रमाण आहे। आता कल्याणकर, मला माहिती आहे की आणि ह्या डिव्हिजनमधले अधिकारी पण आमचे चांगल्या प्रकारे प्रयत्न करत असतात। कल्याणकर आणि त्यांच्या सर्व टीमनी माझ्यामते जवळपास किती 52 मोटरसायकल त्यांनी ह्या गेल्या 1 महिन्यामध्ये डिटेक्ट केलेले आहेत। मला असं वाटतं की आयुक्तालयामध्ये सर्वात हायेस्ट नंबरने जे मोटरसायकल डिटेक्ट झालेले आहेत ते हे आपल्या पोलीस स्टेशनला झालेले आहेत। त्यांच्या टीमचं, त्या सर्व आपल्या अधिकाऱ्यांचं आणि सर्व अंमलदारांचं खूप खूप अभिनंदन। इतर देखील सिडको डिव्हिजनमधल्या अधिकाऱ्यांनी आणि आपल्या प्रभारी अधिकारी आणि त्यांचे सर्व जे सहकारी, त्यांचे अधिकारी आहेत आणि अंमलदार यांनी देखील चांगल्या प्रकारचं डिटेक्शन केलेलं आहे। माझी परत एकदा सर्व आमच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की हे डिटेक्ट केसेस झालेले आहेत, पण अजून आमच्या बऱ्याचशा केसेस अनडिटेक्ट देखील राहिलेल्या आहेत आणि आहेत देखील, तर त्या देखील आपण डिटेक्ट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया
आणि अशा प्रकारचे कार्यक्रम हे वारंवार आपण आपल्या पोलीस स्टेशनला, आपल्या डिव्हिजनला आणि आपल्या आयुक्तालयावरती स्तरावरती आपण करूया, जेणेकरून गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याचं समाधान त्या फिर्यादीला आणि त्याच्या कुटुंबियांना मिळेल. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ह्याच्या पुढच्या भविष्यात आपण आपली जी प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, वाहन आहे, सायबर क्राईम आहे, त्याच्याबद्दल निश्चितच अलर्ट राहाल अशी खात्री बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाचं काही हरवतं वस्तू, त्या माणसाला किती वेदना आणि दुःख असतं ते आपला स्वतःचा माल गेल्यावरच किंवा आपल्या स्वतःची वस्तू गेल्यावरच ती कळते. कधी कधी म्हणजे लहान मुलांसाठी एखादा छोटासा त्यांनी काही छोटीशी वस्तू बनवली असेल, लहानपणी ते चॉकलेटचे जे रॅपर्स असायचे त्याची आम्ही हे बनवायचो, अंगठ्या बनवायचो, तर त्या अंगठ्या सुद्धा आम्हाला खूप प्रिय होत्या. तर एवढ्या आपण कष्टाने मिळवलेली, कमाईने मिळवलेली गोष्ट कोणी चोरी करून घेऊन जातं आणि पोलिसांनी ते पुन्हा आपल्याला परत केल्यावर तो आनंद मी इमॅजिन करू शकतो. आणि आमच्या सर्व अंमलदारांनी, आमच्या इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी जी काही मेहनत घेतली असेल त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचा आभारी आहे. आपण सर्वांनी इथे येऊन आमच्या या सोहळ्याचं, आमच्या या पोलीस वर्धापन दिनाचं आपण एक म्हणजे मोठेपण आहे ते आम्हालाही त्याचं म्हणजे तोंड भरून कौतुक आपण आमचं जे केलं आहे त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. असेच आपल्या सगळ्यांचे सहकार्य आम्हाला लाभो. आणि मी एकच सांगू इच्छितो की पोलिसिंग फक्त हेच नाही की पोलिसांनी पोलिसिंग करणं, कुठेतरी आपलं सुद्धा हे कर्तव्य आहे की जो आता गाड्या, बऱ्याच जणांच्या गाड्या चोरीला गेल्या आहेत, होंडाच्या बऱ्याचशा गाड्या दिसत आहेत, म्हणजे आपल्याला माहीत असतं की असं काही होणार आहे, होऊ शकतं, पण कुठं ना कुठं आपला इग्नोरन्स याच्यामध्ये सहभागी असतो. तर गाड्या चोरी जातात हे माहीत असून सुद्धा बरेच लोक लॉक न लावताच गाडीची नुसती चाबी काढून घेऊन जातात. ती गाडी इग्निशन स्टार्ट करून समोरचा माणूस घेऊन जाऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा कुठेतरी आपला हलगर्जीपणा, कुठेतरी आपण घर सोडून आपल्याला 4 दिवस गावी जायचं असतं, त्यावेळी आपण बाजूच्या व्यक्तीला किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकाला घरात झोपायला सांगितलं पाहिजे, जेणेकरून चोर अशा काही गोष्टी करणार नाही. गाड्यांना आजकाल बरेचसे लॉक सिस्टम मिळतात अमेझॉनवर किंवा इतर एखाद्या वेबसाईटवर आपण जर बघितलं तर लॉक सिस्टम आहेत, बऱ्याचशा डबल लॉक सिस्टम आहे, अँटी थेफ्ट अलार्म्स आहेत. अशा गोष्टी आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. चोर याच्याही पलीकडे जाऊन चोरी करू शकतो, पण कुठंतरी आपण सुद्धा हुशारीने राहिलं पाहिजे, कारण दिवसेंदिवस क्राईमचे प्रकार वाढत चाललेले आहेत. म्हणजे क्राईम हाच नाही की फिजिकल वस्तू आपली चोरून नेली, सायबर क्राईमही बरेचसे वाढलेला आहे. आणि तुम्हाला कोणी OTP सांगतं, कोणी सांगतं की तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेलं आहे, आणि कोणी सांगतं की यामध्ये फलाना गुंतवणूक करा, मी तुम्हाला 10 पटीने पैसे तुम्हाला मिळेल. मित्रांनो, फुकट कोणीच काही कधी देत नाही. आणि नेहमी लक्षात ठेवा, वारंवार पोलिसही सांगतात आणि बऱ्याचशा ॲडव्हर्टाईजही येतात गव्हर्नमेंटतर्फे की फसवणुकीला बळी पडू नका, OTP देऊ नका, असं डिजिटल अरेस्ट वगैरे काही नसतं. एकच गोष्ट मी तरी स्वतःला वाचवण्यासाठी लक्षात ठेवतो सर की